महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता गोमाता संवाद यात्रा शनिवारी 27 जून रोजी सोलापुरात येत आहे। महाराष्ट्रातील देशी गोवंशाचं संरक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र गौसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गौमाता संवाद यात्रा शनिवारी 27 जून रोजी सोलापुरात येत आहे। यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती संवाद यात्रा कार्यक्रम संयोजक महेश भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या यात्रेचं शनिवारी 27 जून रोजी सोलापुरात आगमन झाल्यानंतर दुपारी 4:30 वाजता 4 हुतात्मा पुतळा इथून दिंडीला प्रारंभ होईल। ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गाक्रमण करत निर्मलकुमार फडकुले सभागृहात पोहोचेल। हरिभक्तपरायण सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। प्रसार करणे, महाराष्ट्रातील गोशाळा आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे, गोबर गोमूत्रापासून तयार होणाऱ्या गोमय मूल्यवर्धन उत्पादने त्याचा बी आपण 5 स्टॉल लावणार आहे। पशुसंवर्धन विभाग व गोशाळा गोसेवा आयोग योजनेचा प्रचार व प्रसार होणार आहे। गोशाळा संचालक आढावा बैठक होईल। पशुसंवर्धन विभाग व गोशाळा समन्वय न पूर्ण ह्याच्या पुढं काम मागं 3 वर्षापासून चालू आहे, पुढे चालू राहील। पोलीस प्रशासन व गोरक्षक समन्वय, गायी पकडून आणते पकडते तेव्हा पोलीस डिपार्टमेंटकडे मदत व्हायला पाहिजे, त्या गायींचं रक्षण होण्याच्या हिशोबानं एक उद्दिष्ट आहे। संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा प्रचार करायचा आहे। सुरुवात 22 जून रोजी झालेली सांगता 5 जुलैला होणार आहे। या 15 दिवसामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यातून ही संवाद यात्रा जाणार आहे आणि सुमारे 6000 किलोमीटर अंतर आहे। या पूर्ण राज्यात 1000 गोशाळा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि 15,000च्या हून अधिक गोशाळेचे संचालक, गोरक्षक सर्वजण यामध्ये सहभागी नोंदवणार आहेत। 27 तारखेला दुपारी 4:30 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह इथे त्यांचं आगमन होणार आहे। त्याच्या स्वागताप्रित्यर्थ व गोशाळा गोसंवाद यात्रा जी आपले गोशाळा आयोगाचे शेखरभाऊ मुंदळा ज्या राज्यमंत्री दर्जाचे ते तिथून 22 तारखेला पुण्यावरून निघालेले आहेत आणि ते दौरा करत 27 तारखेला सोलापुरात पोहोचतील आणि 5 तारखेला नागपूर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या इथे ती संपन्न होईल। त्यासाठी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आहे की आपण याला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, कारण ह्या गोसंवाद यात्रेचं एक प्रमुख उद्दिष्ट असं आहे की जे गोशाळा, गोसेवक, गोरक्षक, शेतकरी आणि ज्याच्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने गोसंवर्धन करण्याकरिता जे प्रयत्न चालवले आहेत आणि ज्या आता गोशाळा आयोग स्थापन होऊन 3 वर्ष झाली, त्यामध्ये नंतर आलेल्या अडीअडचणी किंवा शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना येणाऱ्या अडीअडचणी यामध्ये संवर्धन करण्याकरिता त्यासाठी ह्या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पत्रकार परिषदेला ओमप्रकाश लड्डा, अमोल उंबर्जे, उल्हास बोराळकर आदी उपस्थित होते।